तर छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवरती जोरदार चकमक झाली आणि चकमकीमध्ये जहाल माओवादी नेता मडावी हिडमा हा ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवरती झालेल्या चकमकीत 6 कोटी रुपये बक्षीस असलेला 500 पेक्षा जास्त जवानांच्या हत्येचा मास्टरमाइंड मडावी हिडमा त्याची पत्नी राजेसह या चकमकीमध्ये ठार झाला अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे। तर हा हिडमाल्लू उर्फ संतोष हा सुकमा जिल्ह्यातल्या पुवर्ती गावचा रहिवासी होता। 1996 ते 97च्या माओवादी चळवळीतनं तो सक्रिय झाला। मग 2000 साली माओवाद्यांच्या शस्त्र शाखेमध्ये तो दाखल झाला आणि शस्त्र बनवण्याची नवीन पद्धती त्यानं शोधली। 2001 मध्ये दक्षिण बस्तर तुकडीमध्ये सामील झाला। तो सलवा जुडूम मोहिमेमध्ये त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली। तर उरपलमेट्टामध्ये त्यानं हल्ला केला। सीआरपीएफचे 24 जवान यामध्ये शहीद झाले। त्यानंतर 2008 मध्ये बटालियनचा कमांडर म्हणून त्याची नियुक्ती झाली। तर 2010 मध्ये ताडमेटलामध्ये हल्ला झाला, त्यामध्ये 76 जवान शहीद झाले। मग 2011 मध्ये दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा तो सदस्य झाला। 2017 मध्ये हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले। छत्तीसगड राज्यातील जिल्हा सुकमा व आंध्र प्रदेशमधील एएसआर राज्याच्या सीमावर्ती क्षेत्रावर आज एक मोठी मुठभेड झाली आहे। यामध्ये 6 नक्षली ठार झालेले आहेत। यामध्ये सुकमा जिल्ह्याचा जो दुर्दांत नक्षली होता, ज्याच्या मागे 500 जवानांना मारण्याचा आरोप आहे, तो नक्षली माडवी हिडमा व त्याची पत्नी मारली गेलेली आहे। पुवर्ती ठिकाणी जे हिडमाचे जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणी कॅम्प लावल्यानंतर हिडमा आंध्र प्रदेश राज्याकडे पळून गेला होता आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे। गेल्या 40 वर्षापासून दंडकारण्यात ज्यात 5 ते 6 राज्यांचा समावेश आहे, सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष आज खूप महत्त्वपूर्ण वळणावर आला आहे असं मी म्हणू शकतो, कारण माडवी हिडमा हा माओवाद्यांच्या संघटनेतला अत्यंत क्रूरकर्मा असा चेहरा असलेला हा हिडमा आज चकमकीत ठार झाला आहे। हिडमा याचं महत्त्व खूप म्हणजे किती शब्दात सांगायचं याला सुद्धा मर्यादा भले असल्या तरी मी सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण हिडमाला ज्या पद्धतीनं सुरक्षा दलांनी एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं होतं, ते चॅलेंज आज त्यांनी पूर्ण केलं आहे। माडवी हिडमा हा सुकमा जिल्ह्यातल्या पुवर्ती गावचा रहिवासी आहे। माओवाद्यांची सर्वात लढवयी PLG बटालियन क्रमांक 1चा हा सुप्रीम कमांडर, पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी याचा हा सुप्रीम कमांडर। माओवाद्यांना आतापर्यंत सगळ्यात जहाल प्रशिक्षण जे दिलं आहे सुरक्षा दलांच्या विरोधात लढण्याचं, ते LTT प्रभाकरांच्या लिबरेशन टायगरचा तमिलिलम या संघटनेनं 1990च्या दशकात दिलं होतं आणि त्याच्यात ॲम्बुश हा सगळ्यात मोठा शस्त्र होता, भूसुरुंग स्फोट घडवणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करणे। आणि यात हिडमा हा अत्यंत कमी वयात माओवादी संघटनेत दाखल झाल्यानंतर तरबेज झाला होता आणि त्याला ज्या पद्धतीनं एक गुरिल्ला वारफेअर म्हणजे गरमी का पद्धतीने सुरक्षा दलांना घेरण्याचं जे तंत्र त्याच्याकडे होतं आणि त्या तंत्राचा वापर त्याने PLGAमधून केला आणि याच PLGAनं सुरक्षा दलांच्या विरोधात अनेक मोठे हल्ले केले, ज्यामध्ये चिंतलनारचा हल्ला होता, ज्यात 76 CRPF जवान एकाच हल्ल्यात ठार झाले। त्यानंतर वेगवेगळे हल्ले झालेले आहेत। संपूर्ण दंडकारण्यात 50च्या जवळपास घटना आहेत, ज्यामध्ये माडवी हिडमानं या PLGAच्या माध्यमातून मोठी भूमिका बजावली आहे। 500 पेक्षा जास्त जवान दंडकारण्यात शहीद झालेले आहेत। याचा मुख्य सूत्रधार हिडमाच आहे। सकाळी चकमक सुरू असताना प्रत्यक्षात न्यूज 18 लोकांना सगळ्यात अगोदर ही बातमी ब्रेक केली होती आणि त्यात 6 माओवादी मारले गेले। त्यामध्ये हा 6 कोटी रुपयापेक्षा जास्त बक्षीस असलेला हिडमा, त्याची पत्नी राजे आणि काही स्थानिक कमांडर आहे हे ठार झालेले आहेत। मात्र हिडमा आत्मसमर्पण करणाऱ्यांना ही सुरक्षा यंत्रणांनाही ठाऊक होतं, कारण हा खूप कट्टर आहे। विचारधारेसह सुरक्षा दलांवर हल्ले करण्यामध्ये आक्रमक असा हिडमा अशी त्याची ओळख आहे। त्यामुळे आज हिडमा हा ठार झाला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।